तर मस्त चमचमीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे. अगदी कमीत कमी साहित्यात कमी मसाले वापरून ही काळ्या वाटाण्याची उसळ तयार होते. सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी तुम्हाला जर झटपट अशी भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने ही काळ्या वाटाण्याची उसळ नक्की एकदा करून बघा. मस्त चमचमीत आणि मसालेदार अशी तयार होते. तर काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी 1 वाटी काळे वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले. कमीत कमी 6 ते 7 तास काळे वाटाणे पाण्यामध्ये भिजले पाहिजेत, म्हणजे ते पटकन शिजतात. आता वाटण बनवण्यासाठी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, 4 लसूण पाकळ्या, थोडे आल्याचे तुकडे, थोडेसे सुक्या खोबऱ्याचे पातळ असे चिरलेले काप, हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पाणी न घालता असंच बघू शकताय बारीक वाटून घेतलेलं आहे. लागलं तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. काळे वाटाणे शिजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळं ही उसळ मी कुकरमध्ये बनवणार आहे. कुकरमध्ये पटकन झटपट अशी तयार होते. त्यासाठी एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे. कढीपत्त्याची थोडी पानं घातलेली आहेत. कांदा आता चांगला मऊसर असा सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालू आणि कांद्यासोबत वाटणसुद्धा चांगलं 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेऊ, म्हणजे वाटणाचा कच्चा वास वाटाण्याच्या उसळला किंवा भाजीला लागत नाही. तर वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालू. 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं रोजच्या वापरातलं लाल तिखट वापरू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट थोडं वाटणासोबत परतून घेतलेलं आहे. लाल तिखट थोडं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊ, म्हणजे लाल तिखट न करपता मसाला चांगला भाजला जातो. तर चांगला तेल सुटेपर्यंत मसाला मी परतून घेतलेला आहे. आता यामध्ये भिजवलेले काळे वाटाणे घालू आणि मसाल्यांसोबत काळे वाटाणे थोडे मिक्स करून घेऊ किंवा परतून घेऊ. काळे वाटाणे मी मसाल्यांसोबत थोडे परतून घेतलेले आहेत किंवा मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. ही उसळ मी पातळ बनवणार नाही, टिफिनसाठी घट्टसर अशी बनवणार आहे. त्यामुळं वाटाणे बुडतील इतपतच पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घाला, म्हणजे भाजीची चव आहे तशी राहते. मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेऊ. काळे वाटाणे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे 5 शिट्ट्या मी केलेल्या आहेत. कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे. वाटाणेसुद्धा चांगले मऊ असे शिजलेले आहेत. भाजीमध्ये थोडंसं पाणी आहे, त्यामुळे गॅस चालू करून मी थोडंसं पाणी आटवलेलं आहे. आणि आता बघू शकताय मस्त चमचमीत अशी ही काळ्या वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे. थोडंसं तुम्हाला भाजीमध्ये आता पाणी दिसेल, पण थंड झाल्यानंतर घट्टसर अशी ही भाजी तयार होते. त्यामुळे पूर्ण सुकी अशी भाजी बनवू नका. मस्त मसालेदार अशी भाजी लागते. गरम गरम चपाती भाकरीसोबत तर एक नंबर अशी ही वाटाण्याची उसळ लागते. टिफिनसाठी तर अगदी झटपट अशी रेसिपी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.